आज आहे मौन अमावस्या. अमावस्याची रात्र काळोखी जरी असली ना तरीही या दिवशी आपण देवी देवतांना आपल्या घरात आमंत्रण देण्याचा एक चांगला मार्ग किंवा एक चांगला दिवस सुद्धा असतो. काही काही असे सण आहे जे की फक्त अमावस्याच्या दिवशीच येतात. तर अमावस्याच्या दिवशी ना आपण हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे जेव्हाही लादी पुसू ना तर त्या पाण्यामध्ये हळद आणि मीठ हे टाकून छान लादी पुसून घ्यायची. आपल्या घराचा जो मुख्य द्वार आहे तो छान एका कापडाने स्वच्छ करायचा आणि त्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. सोबतच गृहदोष व वास्तुदोष कमी होण्यात मदत होते. तसेच अमावस्येच्या दिवशी किंवा एखाद्या शुभ दिनी घराचा जो उंबरठा असतो त्यावरती हळदीने लेपन करावे. लेपनासाठी हळद व त्यामध्ये चंदन आणि गुलाबजल टाकून लेपन करावे व ते उंबरठ्यावरती छान असं लावून घ्यावे. त्यानंतर उंबरठ्याची हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून छान पूजा करावी. मनोभावाने देवी देवतांना आमंत्रण द्यावे. दाराबाहेर छोटी का होईना पण रांगोळी काढायची. रांगोळीमध्ये कायम शुभ चिन्ह काढावे. तसेच लक्ष्मीचे पावलंही काढा आणि रांगोळी ही नुसतं सफेद नाही तर वेगवेगळ्या रंगांमध्ये सुद्धा रंगवावी. याने घरामध्ये दैवी शक्तीचा वास राहतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मनही प्रसन्न राहते.